लर्निंग बाय डुईंग प्रयोगाचा वार शनिवार. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत आजचा आपला सहज सोपा विज्ञान प्रयोग आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. तर या नियमाला दुसरं नाव आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. याच्यातूनच एक सिद्धांत स्पष्ट होतो, त्याचं नाव आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. संवेग अक्षयतेचा सिद्धांत काय सांगतो? जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते, जेव्हा काय होते? दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा आघातापूर्वीचा संवेग किंवा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आता हा जो संवेग अक्षयतेचा सिद्धांत आहे ते आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन स्केल, काही नाणी आपल्याला लागणार आहेत. तर ते मी उपलब्ध करून घेतलेले आहे. विशाल, तू काय कर, हे नाणे एका लाईनीत बसव या दोन स्केलच्या मध्ये. तर आता विशाल तू काय कर, एक नाणं बाजूला घे इकडं अलीकडं आणि हळूच अशी टिचकी मार. किती गेले? एक नाणं समोर गेलं. ओके, लक्षात. म्हणजे एक नाण्यानं ठोकर मारली, आघात केला, तर किती नाणे पुढे गेले? एकूण नाणे 5 आहेत, पण पुढे गेला एक नाणं. चला आता दोन नाण्यांना आघात कर. चला या 3 नाण्यावर आता हा 2 नाण्याच्या साह्याने आघात करत आहे. पहा किती गेले नाणे समोर? तर 2 गेले. पहा 2 यानं बस जास्त. व्हेरी नाईस. 2 नाण्याने ज्यावेळेस आघात केला तेव्हा 2 नाणे समोर जाताना दिसली. अशा प्रकारे 3 नाण्याने आघात केला तर 3 नाणे समोर जाणार. म्हणजे काय झालं? हे जे 5 नाणे आहेत हे काय करतात? जेव्हा एक नाणं असं सोडलं त्यावेळेस हा जो संवेग आहे, एकूण संवेग, आघातापूर्वीचा एकूण संवेग हा 1 नाण्याचा होता आणि आघाताच्या नंतरचा जो एकूण संवेग आहे तो 1 नाण्या एवढाच राहिला आणि 1 नाणं समोर गेलं. तर यातून आपल्याला असं शिकायला मिळालं की दोन वस्तूंची जेव्हा टक्कर होते तेव्हा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच. तर आजच्या या प्रयोगातून आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम शिकला आणि संवेग अक्षयतेचा सिद्धांत सुद्धा अभ्यासला. तुम्ही सुद्धा हा प्रयोग घरी करून नक्की पहा. धन्यवाद.